बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी शिरोळ येथील बांधकाम कामगार संघटनेच्या सुविधा केंद्रावर मोर्चा काढून आंदोलकांनी कार्यालयास टाळं ठोकलं। यावेळी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देऊन आंदोलकांनी सर्वांचं लक्ष वेधलं। दरम्यान कार्यालयाच्या प्रतिनिधींनी इचलकरंजी येथील कामगार आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त जानकी भोईटे यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाची माहिती दिली। यावेळी येत्या 6 जानेवारी रोजी कामगारांच्या प्रश्नावर बैठक बोलवण्याचं आश्वासन भोईटे यांनी दिलं। कार्यालय अधिकारी व आंदोलक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर व लेखी आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं। शिष्टमंडळाच्या वतीनं बांधकाम कामगार मंडळाच्या शिरोळ सुविधा केंद्राचे मीनाक्षी संधी यांना निवेदन देण्यात आलं। बहुजन असंघटित कामगार संघटनेचे प्रमुख डॉक्टर शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष संतोष वनखंडे, सविता माने, अमन सय्यद, अक्षद लोंढे, संजना आठवले, राहुल बनसोडे, खंडेराव कांबळे आदींनी मोर्चात सहभाग घेतला। निवेदनात म्हटलंय की बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं कामगारांच्या प्रलंबित मागण्याबाबत कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी केली होती, मात्र शिरोळ येथील सुविधा केंद्राकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही। संबंधित अधिकाऱ्याकडून कामगारांच्या मागण्यांबाबत केवळ आश्वासनं देण्यात येत असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही। कामगारांना स्मार्ट कार्ड देण्याबाबत तात्काळ कारवाई करावी, कामगार व त्यांच्या मुलांच्या प्रस्तावामधील चुकीची माहिती दुरुस्त करण्यात यावी, कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती व इतर प्रलंबित योजनांचा लाभ मिळावा, कामगार नोंदणी व नूतनीकरणाचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या असून तात्काळ अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। याबाबत पुन्हा दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।